जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे तुम्हाला थंबनेल बघून तर समजलं असेल। आज तुम्हाला मी सांगणार आहे भारतात आता इंस्टाग्राम बॅन होणार आहे 10 तारखेपासून। ही जी की न्यूज आहे ही खरी आहे का खोटी आहे आणि खरोखर आपली जी की भारतात इंस्टाग्राम आहे ते बॅन होणार आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम तुम्ही वापरत असताल 99% तुम्हाला सांगतो भारतात इंस्टाग्राम यूज करतात आणि इंस्टाग्रामवर एक रील सातत्याने येत आहे। 10 तारखेला इंस्टाग्राम जी की आहे ते भारतात बॅन होणार आहे टिकटॉक सारखं। तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इंस्टाग्राम ही जी की ॲप आहे हे पाकिस्तानचं ॲप नाही आहे का, हे तुम्हाला माहिती असेल जे की हे चीनचं सुद्धा ॲप नाही, हे ॲप आहे अमेरिकाचं ॲप आहे। पहिली तर गोष्ट तुम्हाला सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आता माहिती झालं असेल की जी की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती चालू आहे, तुम्हाला माहिती आहे आणि जी की आपले भारतीय सेनाने प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत। त्यामुळे तुम्हाला सांगतो जी की आहे बरेचसे जण म्हणत आहेत की भारतात इंस्टाग्राम आहे ते बॅन होणार आहे। तर आत्ता सुद्धा इंस्टाग्राम ऑफिशियल न्यूज ही लॉन्च केलेली नाही की बाबा त्यांनी की असं भारतात आम्ही बॅन करणार अशा पद्धतीने ट्विट सुद्धा केलं नाही किंवा लॉन्च सुद्धा डेट आहे ती केली नाही। बरेचसे जण म्हणाले की त्यांनी ही 10 तारीख जी की आहे 10 तारखेपासून इंस्टाग्राम बॅन होणार आहे, हे अजिबात नाही। इंस्टाग्रामवर आत्ता सुद्धा भारतात बॅन नाही आहे, ही एक तुम्हाला गोष्ट माहीत झाली की इंस्टाग्राम आहे ते बॅन होणार नाही। दुसरी गोष्ट सांगतो, बरेचसे जण म्हणतात जी की तारीख दिली 10 तारखेला इंस्टाग्राम बॅन होणार। एक गोष्ट सांगतो, तुम्ही डायरेक्ट तुमचं ट्विटर जे काही असतं इंस्टाग्रामचं मेन त्याच्यावर जाऊन पाहू शकता। दुसरी गोष्ट फेसबुक पेज सुद्धा त्यांचा असू शकतो, यूट्यूबवर सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता, यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओज अवेलेबल आहेत। पहिली गोष्ट सांगतो, जे काही हे व्ह्यूजसाठी नुकत्या रील्स जे काही टाकलेत तुम्ही डायरेक्ट त्यांना रिपोर्ट मारू शकता, कारण की अशा फेक न्यूज येत आहेत। आणि आत्ता सुद्धा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे भारताची काय परिस्थिती सुरू आहे आणि पाकिस्तान भारतामध्ये युद्धाची थोडीशी तणाव वातावरण असल्यामुळे तुम्हाला समजा अशा पद्धती रील्स येत आहेत, डायरेक्ट तुम्ही रिपोर्ट मारा। दुसरी गोष्ट ज्या की आता तुम्हाला माहिती असेल की मी ह्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ आणणारच आहे, तेव्हाच त्यावेळेस डिटेल्समध्ये आपण माहिती करणार जी की आता युद्धाची परिस्थिती सुरू आहे त्यात तुम्हाला सांगतो सरकारने काही अलर्ट्स जर जारी केले तर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर कशा पद्धतीतून येऊ शकतात ह्याच्यावर मी नेक्स्ट उद्या किंवा परवा 2 दिवसात व्हिडिओ बनवणार आहे, कारण की सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे। ओके, ह्याच्यावर आपण त्यावेळेस डिस्कस करू। सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काय आता सुद्धा अशा पद्धती ज्या रील्स यायला लागल्या आहेत इंस्टाग्रामवर ह्या पूर्णपणे फेक आहेत, ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। कारण की अशा जर इंस्टाग्राम म्हणा किंवा कोणतीही ॲप बॅन होणार असेल तर लगेच तुम्हाला माहिती असेल जी की न्यूजमध्ये जी की आहे लगेच त्याची न्यूज येते, न्यूज चॅनलवर येते। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, लगेच तुम्हाला जी की आहे त्यांचं जी की आता इंस्टाग्रामचं मेन जी की पेज असतं, ट्विटर पेज म्हणा किंवा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर स्वतः ते लगेच सांगतात की अशा पद्धतीतून इंस्टाग्राम पेज आहे ते बॅन होणार, अशा पद्धतीने न्यूज टाकतात, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल। दुसरी गोष्ट, लगेच ही न्यूज आहे ती प्रत्येकजण कव्हर करतो, यातून सुद्धा तुम्हाला समजेल। पण एक गोष्ट सांगतो, ही फेक न्यूज आहे जी की इंस्टाग्राम भारतात बॅन होणार आहे। दुसरी गोष्ट, इंस्टाग्राममध्ये अशा पद्धती डेट दिली आहे, त्यामुळे एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामवर काय झालं आहे की पाकिस्तानचे जे की अकाउंट्स आहेत ते बॅन झालेले आहेत, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। आणि ही न्यूज सुद्धा कव्हर केली आहे जी की मेन जी की असतील क्रिकेटर म्हणा, जी की बॉलिवूडचे कोण असतील त्यांचे सर्वांचे अकाउंट आहेत ते भारतात बॅन आहेत, पण इंस्टाग्राम हे भारतात बॅन झालेलं नाही, कारण की हे पाकिस्तानचं ॲप नाही। सगळ्यात पहिले समजून घ्या, हे जे की ॲप आहे हे अमेरिकेचं ॲप आहे। पाकिस्तानचं जर ॲप असतं तर उशीर हे बॅन झालं असतं, त्यामुळे घाबरून जाण्याची काही सुद्धा गरज नाही। इंस्टाग्राम हे पूर्णपणे सेफ आहे आणि हे कधीसुद्धा बॅन होणार नाही मला तर वाटतं, कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बॅन होणार नाही अशी गोष्ट नाही, काही कंडिशन जसं की आता सांगू शकत नाही। आता जशी परिस्थिती अशा पद्धतीने नंतर जर घडली तर इंस्टाग्राम ते बॅन होऊ शकतं, कारण की टिकटॉक बॅन का झालं, टिकटॉक काय करत होतं की आपला डाटा आहे तो बाहेर जी काय फॉरवर्ड करत होतो आणि हा जी की फॉरवर्ड केल्यामुळे आपला डाटा जास्त लीक होत होता। आणि काही कंडिशनमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इंस्टाग्राम आहे हे बॅन सुद्धा केलं जाऊ शकतो, पण इंस्टाग्रामची शक्यता कमी आहे जी की 99% मला वाटतं इंस्टाग्राम बॅन होणार नाही, 10% काय सांगता येत नाही, कारण का इंस्टाग्रामचा बाहेर डाटा थोडासा लीक होत नाही। दुसरी गोष्ट राहिली टिकटॉकचा, टिकटॉक हे चायनाचं ॲप होतं तुम्हाला सुद्धा माहिती आहे, त्यामुळे बॅन झालं, त्यामुळे घाबरून जाऊ नका। जर हे जी काही व्हिडिओज तुम्हाला रील्स भेटल्या तर काय करा, डायरेक्ट तुम्ही रिपोर्ट मारा, कारण की असल्या फेक अफवा अजिबात पसरू नका, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि जी काही ही बॅन कधीसुद्धा होऊ शकत नाही, कारण की कंडिशन तुम्ही बघू शकता कशामध्ये भारत पाकिस्तानची ही तुम्हाला युद्धाची परिस्थिती माहिती असेल, या कंडिशननुसार रील्स अपलोड करत असतात, व्ह्यूजसाठी हे रील्स कोणीही कुठेही फॉरवर्ड करतं, एकांटा क्लिक ते जे कॉपी करायचे हे ना अपलोड करायचे, अशा पद्धतीने सुरू असतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर ही नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।